जगप्रसिद्ध पुतळ्यांचं निर्माण करून राम सुतार यांनी खानदेशच नव्हे, महाराष्ट्रच नव्हे तर देशाचं नाव जगात मोठं केलंय. त्यांचा जन्म झाला गोंदूर, धुळे जिल्ह्यात. त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं चाळीसगाव, जळगाव मधून. घरात त्यांच्या वडिलोपार्जित सुतारी कामकाज चालायचं. एके दिवशी त्यांनी त्याच अवजारांचा वापर करून साबणापासून एक विंचू तयार केला. त्या विंचवाला पाहून त्यांच्या घरातल्यांची भंबेरीच उडाली होती. त्या दिवसापासून सुरू झाला राम सुतार यांचा शिल्पकलेत प्रावीण्य मिळवण्याचा प्रवास. त्यांनी जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबईमधून शिल्पकलेचं उच्च शिक्षणही घेतलं. पुढे अजिंठा लेणीच्या संवर्धनासाठी त्यांनी काम केलं. शिल्पकलेत बराच अनुभव मिळवल्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये आपला स्वतःचा स्टुडिओ देखील उभारला. जगातला सगळ्यात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी त्यांनीच बनवला. महात्मा गांधीजी, छत्रपती शिवराय, महाराणा प्रताप, पंडित नेहरू इत्यादी संसद भवनातल्या प्रांगणातले 16 पुतळे त्यांनीच बनवले. वरचा बाबासाहेबांचा पुतळा, अजून महाराजा रणजित सिंग, स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी या केम्पेगौडा यांचा पुतळा, अंदमानातला सावरकरांचा पुतळा इत्यादी अनेक जगविख्यात पुतळ्यांची निर्मिती ही त्यांचीच. जगभरात गांधीजींचे 450हून अधिक अर्धपुतळे त्यांनीच बनवले, जे भारताची शान विदेशी जमिनीवर वाढवत आहेत. इंदू मिलचे बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, अयोध्येतला भव्य श्रीरामांचा पुतळा याच्या उभारणीतही त्यांचा स्टुडिओ जोडला गेला आहे. त्यांच्या अशा उत्तुंग कारकिर्दीला अनुसरूनच त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि कित्येक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानितही करण्यात आलं. नुकताच त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या दिवशी सुद्धा त्यांनी महाराष्ट्र माझा म्हणत महाराष्ट्राप्रती आपला कृतज्ञता भाव व्यक्त केला होता. अशा महान शिल्पकारास मनपूर्वक आदरांजली.